नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, अपडेट असणार आहे स्विफ्ट चॅट ॲपची. स्विफ्ट चॅट ॲपवर महत्त्वाचा एक बोट आलेला आहे, महत्त्वाची एक टॅब आलेली आहे, लाईव्ह रिपोर्ट टॅब. तर मित्रांनो, या टॅबच्या माध्यमातून आपल्याला मागील झालेल्या सर्व चाचण्यांचे पेपरचे अहवाल लाईव्ह बघता येणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचं हे जे टॅब असणार आहे या ॲपवर आलेला आहे आणि या टॅबची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. नेमकं आपल्याला या बोटवर कशा पद्धतीने जायचं आहे, कोणती लिंक असणार आहे, त्या बोटच्या माध्यमातून आपल्याला चाचण्यांचे जे रिपोर्ट असणार आहे ते कशा पद्धतीने बघायचे आणि ते डाउनलोड कसे करायचे आहे याची संपूर्ण सविस्तर लाईव्ह डेमो सहित माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, स्विफ्ट चॅट ॲपची ब्रेकिंग बातमी असणार आहे लाईव्ह रिपोर्ट MH. म्हणजे लाईव्ह रिपोर्ट हे जे बोट आहे हे या ॲपवर आलेलं आहे. नवीन बोट असणार आहे मित्रांनो आणि या बोटच्या माध्यमातून आपल्याला चाचण्यांचे संपूर्ण रिपोर्ट बघता येणार आहे आणि डाउनलोड सुद्धा करता येणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. सर्वांच्या मोबाईलमध्ये हे जे ॲप आहे स्विफ्ट चॅट ॲप हे सर्वांच्या मोबाईलमध्ये आहे, कारण या ॲपच्या माध्यमातून आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची दररोज उपस्थिती भरत असतो. सोबतच मित्रांनो, चाचण्या वगैरे आपल्याला या ॲपवर चाचण्यांचे गुण वगैरे भरायचे असतात आणि बरंच काही या ॲपवर आहे. तर या ॲपवर मित्रांनो बोटच्या सहाय्याने आपल्याला सगळे कामं करावे लागतात. जसं उपस्थितीचं एक बोट आहे, अटेंडन्स बोट म्हणून, त्यानंतर चाचण्यांचे गुण भरायचे आहे, पॅट महाराष्ट्र त्याचं सुद्धा एक बोट आहे आणि आता मित्रांनो एक स्वाध्यायचं एक बोट आहे परत. आणि मित्रांनो आता इथे लाईव्ह रिपोर्टचं एक बोट आलेलं आहे. तर त्या बोटच्या सहाय्याने मित्रांनो आपल्याला सर्व जे रिपोर्ट असणार आहे चाचण्यांचे ते लाईव्ह बघता येणार आहे आणि सोबतच ते डाउनलोड सुद्धा करता येणार आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. फक्त आपल्याला व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता बघायचा आहे. तर बघा, या ॲपवर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला लाईव्ह रिपोर्ट हे जे बोट आहे, हे जे टॅब आहे यामधला, ते आणण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सरळ आपण त्या बोटवर येणार आहात. किंवा सोपा मार्ग म्हणजे इथे हे जे सर्च बॉक्स आहे यामध्ये आपल्याला रिपोर्ट असं जरी टाईप केलं आपण तरी हे जे बोट आपल्याला सुरुवातीला दिसत आहे लाईव्ह रिपोर्ट MH म्हणून, हेच ते बोट आहे. यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. तर इथे सुरुवातीला जेव्हा आपण याल तेव्हा आपल्याला अशा पद्धतीचे इंटरफेस दिसणार आहे. तर बघा इथे मी इथे आपल्याला खाली नमस्कार, आपण सुरुवात करण्यापूर्वी कृपया आपल्या नोकरीचे शीर्षक किंवा पद तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. तर मुख्याध्यापक किंवा शिक्षक असं दोन ऑप्शन असणार आहे. तर मी शिक्षक म्हणून सुरू करतो, मुख्याध्यापक म्हणून सुद्धा आपण शेअर तिथे सुरू करू शकता. तर बघा, शिक्षक म्हणून आपण सुरू केल्याबरोबर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथे आपल्याला शाळेचा UDAS क्रमांक टाकून घ्यायचा आहे. तो मी लगेच टाकून घेतो. इथे याला शेअर करायचा. शेअर केल्याबरोबर मित्रांनो बघा आपल्या शाळेची माहिती आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसणार आहे. ही माहिती बरोबर आहे का खाली पुष्टी करायची आहे, म्हणजे कन्फर्म करायचं आहे. तर होय, दिलेली माहिती योग्य आहे, यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला होम मेनू मध्ये तुमचे स्वागत आहे. कृपया डाउनलोड करून इच्छित असलेले रिपोर्ट कार्ड निवडा आणि मी ते तुमच्यासाठी तयार करेल. अशा पद्धतीचा तिथे पॅट अहवाल म्हणून आलेला आहे. तर इथे पॅट अहवाल आल्याबरोबर आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याबरोबर बघा रिपोर्ट कार्ड डाउनलोड करण्यासाठी कृपया शिक्षक कोड प्रविष्ट करा, अशा पद्धतीचं तिथे लिहून आलेलं आहे. तर इथे आपल्याला आपला शाळेचा ID कोड टाकून घ्यायचा आहे. तर तो मी आता इथे टाकून घेणार आहे. तर बघा, टाकल्यानंतर मित्रांनो याला सुद्धा आपल्याला या ॲरोवर क्लिक करून समोर पाठवायचं आहे. तर बघा यावर मी क्लिक करतो. आता बघा इथे आपल्याला आपला शाळेचा कोड दिसणार आहे, आपलं नाव दिसणार आहे. याला आपल्याला एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे. तर बघा शिक्षक कोड असणार आहे, नाव दिसणार आहे तिथे आणि पद दिसणार आहे. तर बघा तिथे होय, दिलेली माहिती योग्य आहे, यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा तिथे एक मेसेज येणार आहे, अभिनंदन, आपलं नाव येणार आहे, तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, अशा पद्धतीचं ते लिहून येणार आहे. तर यानंतर मित्रांनो आपलं इथचं काम झालेलं आहे. तर बघा आता खालील पर्यायामधून वर्ग निवडा. तर आपल्याला कोणत्या वर्गाची रिपोर्ट वगैरे पाहिजे आहे ते इथून निवडायचं आहे. तर बघा यावर मी क्लिक करतो. आता मी इथे 5वा वर्ग सिलेक्ट करतो. 5वा वर्ग सिलेक्ट केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे इथे. आणि इथे लगेचच मित्रांनो एक PDF आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. तर बघा ही PDF आहे, इथे आलेली आहे आणि इथे एक ॲरो असणार आहे छोटासा. यावर जर आपण क्लिक केलं तर ते PDF स्वरूपात डाउनलोड होणार आहे. तर बघा
यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर ही जी PDF आहे आपल्या समोर अशा पद्धतीने उघडणार आहे. तर यावर परत जर आपण क्लिक केलं तर आपल्या मोबाईलमध्ये ऑप्शन येणार आहे PDF रीडरचे. त्या PDF मधून आपल्याला ते PDF ओपन करता येणार आहे. तर बघा जवळपास 4 ते 5 पेजेसची हे संपूर्ण रिपोर्ट असणार आहे, डिटेल रिपोर्ट असणार आहे. आता ही उघडत आहे. तर मित्रांनो बघा ही जी रिपोर्ट आहे 4 पेजेसची आलेली आहे. बघा आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. पॅट एक्झाम रिपोर्ट कार्ड म्हणून ऑक्टोबर 2025 चा असणार आहे. तर इथे अशा पद्धतीची ही जी रिपोर्ट आहे संपूर्ण आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. संपूर्ण विद्यार्थ्याची नावं वगैरे तिथे दिसणार आहे. आणि संपूर्ण रिपोर्ट मित्रांनो बघा मॅथ, इंग्लिश आणि लँग्वेजची अशा पद्धतीने हे संपूर्ण रिपोर्ट आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्वाची हे टॅब असणार आहे, महत्वाचं हे बोट असणार आहे, महत्वाचं ऑप्शन असणार आहे आपल्याला संपूर्ण रिपोर्ट डाउनलोड करून ठेवण्यासाठी. तर बघा परत मी आता पॅट अहवाल यावर क्लिक करतो. परत आपल्याला दुसरा वर्ग येथून घेणार आहे. आता मी चौथ्या वर्गावर आता क्लिक केलेला आहे आणि इथे बघा ती जी रिपोर्ट असणार आहे 4थ्या वर्गाची अशा पद्धतीने आलेली आहे. यावर क्लिक करून हे ओपन करता येणार आहे आणि आपल्याला ते संपूर्ण रिपोर्ट बघता येणार आहे. तर बघा हे 4थ्या वर्गाची रिपोर्ट आहे आणि हे अशा पद्धतीने इथे दिसत आहे. तर मित्रांनो इथून आपल्याला ही जी रिपोर्ट असणार आहे ही डाउनलोड करता येणार आहे आणि आपल्याला इथून बघता सुद्धा येणार आहे. डाउनलोड करून आपण याची प्रिंट काढून आपल्या दप्तरी ठेवू शकता. तर अत्यंत महत्वाचं हे बोट असणार आहे मित्रांनो. या बोटच्या सहाय्याने आपल्याला लाईव्ह रिपोर्ट MH हे जे बोर्ड आहे या बोर्डच्या सहाय्याने आपल्याला आपल्या ज्या चाचण्या झालेल्या आहे किंवा परीक्षा झालेल्या आहे पॅट महाराष्ट्रावर जे काही आपण गुण वगैरे भरलेले आहेत ज्या चाचण्यांचे ती संपूर्ण जी रिपोर्ट असणार आहे ती आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. PDF स्वरूपात आपल्या मोबाईलमध्ये ती डाउनलोड करता येणार आहे आणि आपल्याला त्याच्या प्रिंट काढून आपल्या दप्तरी ठेवता येणार आहे. तर अत्यंत महत्वाची माहिती, महत्वाची अपडेट स्विफ्टच्या टॅबची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. आपल्याला स्विफ्टच्या टॅबवर या बोटमध्ये कसं जायचं आहे याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा तिथे सर्च करून सुद्धा आपण जाऊ शकता. तिथे गेल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने आपल्या रिपोर्ट जे आहे वर्गानुसार डाउनलोड करायचे आहे याचा लाईव्ह डेमो आपण बघितलेला आहे. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीचा नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.